नमस्कार मित्रांनो, तुम्हाला शेतकऱ्याची खरी परिस्थिती सांगतो. आता मटणाचे भाव वाढले तेव्हा मी काय केलं, शेळ्या पाळल्या बरं. मग आता शेळ्या पाळल्यावर झालं काय, मटणाचे भाव रिवर्स येता लगेच टेकले. आणि मग चिकनचे भाव वाढायला लागले. चिकनचे भाव वाढता लगेच भरपूर वाढले. गावरान चिकन बघा, गावरान. मग मी काय केलं, गावरान कोंबडे पाळले. आता गावरान कोंबडे पाळल्यावर काय झालं, त्या कोंबड्यांचा भाव म्हणजे चिकनचा भाव आहे ना, गप्पा बाबा त्याचा टाइम आलाय, संध्याकाळी जातो हा. चिकनचे भाव रिवर्स यायला येता चिकनचे भाव पण टेकले हो. मग आता काय पाळावा तुम्ही सांगा, मेंढरू पाळू का डुकराचे भाव ते पण लई ताईट आणि त्यांना पाळणं सोपं नाही. म्हणून मी काय केलं मित्रांनो, इकडं चिकनची व्यवस्था नाही, मटनची व्यवस्था केली आणि इकडं चिकनची व्यवस्था केली. दोन्ही पण ठेवली म्हणजे शेतकऱ्याला नुकसानच नको. असं तुम्ही पण करा. काय करा की जेंडमध्ये करा, जे करायचं ना जेंडमध्ये करा. एक करशाल ना तर नक्की तुम्ही मारशाल. म्हणून दोन्ही पण करा. आता हे पहा, याला लय उशीर अजून नाही तर याचा बी कार्यक्रम असं करतं मित्रांनो. शेतकऱ्याचे लय हाल चालू. हे बघा, इकडं चिकन आणि इकडं मटण 2 टेपमध्ये चालू केलंय. आणि इकडं शुद्ध शाकाहार टरबूज दिसतंय का. एक मिनिट तुम्हाला टरबूज पण दाखवतो. म्हणजे सगळं करायचं मित्रांनो, शेतकरी मित्रांनी सगळं करायचं. सगळं केल्यावर काय होतं, सगळं केल्यावर भेटतंय हे बघा, इतकं टरबूज. सगळं करा आणि पैसे करा. धन्यवाद.